नमस्कार. काय कसं काय बरी आहे ना तब्येत? बरं वाटतंय आता? आपला परिचय? मी फुलचंद शेख. तुम्ही यांच्या सानिध्यात आहात म्हटल्यानंतर तुम्ही कुणीतरी मोठे गृहस्थ असले पाहिजे, कारण यांच्या सहवासात जे येतात ते कुणीतरी छोटे लहान न्यून नसतात. नाही, असं काही नाहीये. नाही, हे असंच आहे बरं का. मी डॉक्टरांच्या सहवासात आलो आणि बघा माझी परिस्थिती सुधारली. रस्त्यावर आलो होतो मी, खायचे पैसे वांदे झाले होते, भरभराट झाली. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला तरी कळू द्या, अशी कुठली जादूची कांडी फिरवलीये यांनी? यांनी मला सांगितलं. हे सगळं त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. नाही, पण मला ऐकायचे यांच्या तोंडून त्यांची यशोगाथा. एनी ऑब्जेक्शन? बोला. हो, डॉक्टरांचे आशीर्वाद घेतले आणि कंगनी बाबाचं दर्शन घेतलं. कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी हाय, कंगनी कंगनी. आता गातो मी अधून मधून, म्हणजे मूड असला की गातो, मूड नसला की नाही गात. आता नाही गात तर नाही गात ना, कंटिन्यू. कंगनी बाबाचं दर्शन घेतलं आणि माझा धंदा परत सुरू केला आणि भरभराट झाली. अरे वा, मग मलाही घ्यायला पाहिजे आशीर्वाद यांच्याकडून. मला मोठे मोठे गुन्हेगार पकडायचे असतात, त्यांना शिक्षा करायची असते, फाशीपर्यंत पोहोचवायचं असतं त्यांना. खरं तर सकाळीच घ्यायला पाहिजे होते मी आशीर्वाद, पण सकाळी मी माझ्या जरा वेगळ्याच कामात होतो. काय त्याच्यात बॅगेत? काय बागेत कपडे, नवीन लग्न झालंय, नवा संसार. हा, तर नवा संसार, नव्या संसाराचे ओझे जड झाले ओझे. खरंच कपडे आहेत बॅगेत की? फक्त कपडे नाहीये, बाकीचं सामान सुद्धा. नवीन लग्न झालंय, नवीन संसार, म्हणजे बाकीच्या गोष्टी आल्याच. तर आलंच हो सगळं. सगळ्यांच्या नशिबात कुठे असतात संसार? आम्हाला आपलं एकच काम, गुन्हेगार शोधा, त्यांना शिक्षा करा. तुमचं लग्न झालंय, तुमचं लग्न झालंय असं म्हटलोय मी. तुमचं लग्न झालंय असं नाही म्हटलो मी. अहो, लग्न झालंय माझं, सुखाचा संसार चालूय. आपल्या वय राहिलंय लग्नाचं. वयाचं काही नसतं. कुणाची वरात कधीही कुठल्याही वयात निघू शकते. मीही ठरवलंय काही लोकांची वरात काढायची, ते टिपून ठेवलंय मी असं, कुणाची कधी वरात काढायची. तुम्ही असालच वरातीत नाचायला. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. काय झालं डॉक्टर? तो इन्स्पेक्टर परत तुमच्या मागे आला होता का? नाही, माझ्या वाटेत आडवा आला, हात धुवून माझ्या मागे लागलाय. तुमच्या म्हणजे माझ्या पण. डॉक्टर, मला लय टेन्शन आलंय. तो इन्स्पेक्टर ना लय डेंजर आहे, काय पण करू शकतो. त्याच्या नादी लागून उपयोग नाही डॉक्टर. मी काय म्हणते, त्या आमदार बाईकडनं पैसे घेऊ आणि इथनं पळून जाऊ. असं कसं पळून जाऊया?
अजून त्या देवाने गायकवाडाचा पूर्ण फायदा घेतलेला नाहीये. डॉक्टर मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय जास्त हाव चांगली नाही. ती बाया देते ना तेवढं पैसे लय झालं. आपण आती हाव करायचो आणि त्या जामकरच्या जाळ्यात अडकायचो. तो जामकर माझं काही वाकडं करू शकणार नाही, कारण आपल्या डोक्यावर आमदार देवाने गायकवाडांचा हात आहे. खोटं वाटतंय हे बघा. तुम्ही तर त्यांना पैसे द्यायला गेला होता ना, मग ही सोन्याची बिस्किट परत. हो, पण त्यांनी कॅश मध्ये कन्वर्ट करायला ही सोन्याची बिस्किटं दिली आहेत. ती आपल्याकडून त्यांचा फायदा करून घेणार आहे आणि आपण तिच्याकडून आपला फायदा. आपल्याकडून फायदा करून घेत असताना तिचा फायदा किती होईल माहिती नाही, पण आपला मात्र फायदाच फायदा आहे. आणि तुला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे टेम्पल, माझा फायदा असल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करत नाही. आता बघू तो जामकर माझं काय वाकडं करत. खुर्ची बाजूला कर. हा सर काय ते फटाफट बोल. सर सर ही सोनू जिच्याबद्दल चिनू तुमच्याशी बोलली असावी, आणि ही मधू सोनूची आई. या दोघींचं वाड्यामध्ये सारखं येणं जाणं असायचं, आणि यांची जमीन कवडीच्या भावानं विकत घेण्यासाठी त्या आमदारबाईंची माणसं यांना त्रास देत होती आणि डॉक्टर त्यांना मदत करत होते. या कशा काय अडकल्या त्याच्या जाळ्यात, यांची आणि त्याची काय ओळख होती का? नाही साहेब, त्या आमदारबाईंची माणसं ह्या दोघींना त्रास देत होती आणि आता कोणाची तरी मदत हवी ना, म्हणून देव माणूस त्यांना मदत करत होता. सोनू सोनू रवीना वहिनी, तुम्ही बाजूला व्हा. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. तुम्ही जागेवर या तुमच्या. पळे येडे पळ, परत गावात दिसू नकोस. परत जर गावात आली ना जीवात घेईन तुझा. एका हसत्या खेळत्या घराची पार वाट लागली साहेब. मधूला आधी शोधलं पाहिजे, तिच्याकडून बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे. मंगले, अगं ये मंगले, आता चहा देणार आहेस का नाच? आता वैस धीर जरा की हो, दम धरा जरा. समती कामं मी एकटीनेच करायची. काय झालं?
माझ्या हातनं दिलेल्या दूध चपातीमुळे त्या पोरीचं असं काही होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. ती समजा तिची मावशी पिंकीला बाहेर गावातल्या समद्यांना कळलं तर काय म्हणतील ती. बारक्या पोरीचा जीव घेतला म्हणून माझ्यावर पण त्या मधू मॅडम सारखी दगड फेक दिली. पोलीस मला पकडून येतील. माझ्या समध्या घराचं होत्याचं नव्हतं होऊन बसल. मग माझ्या तोंडाकडं डिंपलकडं आत्यांकडं मी यांच्याकडे कोण ध्यान देणार. नाही पण हे कुणाला कळणार नाही. डॉक्टर म्हणल्या ते कुणाला नाही सांगणार. त्यांनी चुकून डिंपलला सांगितलं तर मला तर तिच्या मोर बी जाता नाही येणार. मला डॉक्टरांना परत सांगावं लागेल ही कुणाला सांगू नका म्हणून. अगं माझं काय मडे गेलं चहा देणार आहेस का काय आता? मंगले अगं आता काय माझी आई वरडायला लावून जीव बिव घ्यायचा का काय तिचा? दे की पाच दिशेच्या. देते अक्का. हे बघा चहा करून ठेवलाय. मी डॉक्टरांना घेऊन जाते. तुम्ही तेवढं टोन्या आणि आत्यांना चहा द्या. माझं डिंपलकडे महत्वाचं काम आहे. मी आलेच. तुम्ही द्या जरा. नाही म्हणू नका. हा आता हो बया, हिला काय एवढं महत्वाचं काम आहे? ती स्वतः चहा बी द्यायचा नाही जमला हिला. डिंपल ए डिंपल आले. दारू उघड लवकर. थांब की. या. अगं एवढी काय गडबड करतेस? अगं ती चहा थंड होईल ना म्हणून. मला तू खाली जाऊन पे जा. नाही नको, मी नंतर पिती. काम कर. कशाला नंतर? आता जा खाली जा. अगं नंतर जाईल ना म्या. समजा काम आईनच करायचं का? संसाराला लागली आहेस ना मग काम शिकायला नको वेळ. जा म्हणलं ना खाली जा म्हणलं ना. मला डॉक्टरांसंग बोलायचंय. जा. डॉक्टर मंगलताईचं एवढं काय महत्वाचं बोलायचं? हो डॉक्टर, त्या चिनूचा चेहरा माझ्या डोळ्यात समोरून जाईना झालाय. जिकडं तिकडं तीच दिसते आम्हाला. डॉक्टर माझ्या हातनं पाप घडले. मी काय करू? आणि उद्या ही गोष्ट गावातले लोक कळली तर काय करतील ती? हो कसं काय कोणाला कळणार आहे? ही गोष्ट तुम्हाला आणि मलाच माहितीये आणि मी कशाला कोणाला सांगणार आहे? तुम्ही चुकून कुणाला बोललात तर पोलिसांचा माझ्यावर संशय आला तर साहेबांचा लय जीव होता चिनवर. आणि ती काही तपास केल्या बिगर राहणार नाही. त्या दिवशीच माझ्याकडे संशयानं बघत होती. मंगलताई तुम्ही शांत व्हा. हे पहा कोणालाच कळणार नाही आणि मीही कोणाला सांगणार नाही. तुमच्या हातून ही गोष्ट चुकून झाली. तुम्ही मुद्दाम केली का? नाही ना. आणि असंही कुठलाच पुरावा पाठीमागे नाहीये. मग तुम्ही टेन्शन का घेता? मी नाही सांगणार कोणाला. पण तुम्ही चुकून डिंपललाही नाही सांगणार. कंगनी बाबां शपथ. तुम्ही संकटात याल असं मी काहीही करणार नाही. तुम्ही खरंच देव माणूस आमच्यासाठी लय केलंय तुम्ही आजवर. मंगलताईचं हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. मी कंगनी बाबांशी बोललोय. त्यांनी मला सांगितलंय मंगलताईंच्या पाठीशी उभं राहा. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आहे ना. मी नाही सांगणार कोणाला. ठीक. हे ऊन आहे ना नुसतं आग बघतय. हे ना माणूस जळून जाईन. तुम्ही तोडा की सगळी झाडं. गावाला चौपदरी रस्ता पाहिजे म्हणून सगळी झाडं तोडून टाकली. आणि आता लावायची कुणी? तुझं म्हणणं बरोबर आहे. पुढच्या पिढीसाठी आपण आता झाडं लावली पाहिजेत. ग्रामपंचायतचं काय खरं नाही. म्हणजे ही बी त्यांनीच केलं पाहिजे होय. अरे तुझी बी जबाबदारी आहेच की. हा झाडं लावली पाहिजे. आपल्या घरात बांधाव सगळीकडे झाडं लावली पाहिजे. बरोबर आहे. हा अरे पोलीस काय आले? यांना ओळखतो. अहो ही तर येडी बाई. म्हणजे पहिली येडी नव्हती, आता तिला येड लागले गेला. कुठं असते? त्या गावाच्या एसीच्या बाहेर काहीतरी बडबडत बसलेली असती बघा.
आपा कसली चौकशी करत होता इन्स्पेक्टर साहेब? अरे ते आपली ती येडीबाई नाही का? मधू मॅडम हा, तिच्याबद्दल माहिती विचारत होत. तिच्याबद्दल काय चौकशी करत होता साहेब? आता ती मला कसं माहिती असणार? डॉक्टरना सांगितलं पाहिजे जाऊन. हा आपा येतो बरं का? हा. मम्मी मला खारी दे ग. मम्मी अगं कुठं ध्यान आहे तुझं? कुठं काय काय नाही. मग खारी दे ना. मम्मी कसला विचार करतेस? तुला डॉक्टरांशी एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं जे पाक मला खोरी बाहेर काढले? बोलशील का? काय झालं होतं? काय नाही. काय नाही मग मला खोली बाहेर का काढलं? आणि मी ऐकलं असतं तर काय झालं असतं? तुला काय करायचंय ग? समजा माहित करून तुला काय करायचंय? जा तुझं तू आवर जा. ती पिंकी नाही म्हणून पार्लर बंद आहे ना, जा उघड जा. मम्मी नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते. काहीतरी नक्कीच झालंय जी ती मला सांगना झाली. आता मला डॉक्टर असणेच गाठावं लागणार आहे. डॉक्टर बजा काय रे, काय झालं? काही काम आहे का? नाही काय काम नव्हतं. तुमची इन्स्पेक्टर नाही का नवीन आलेला, तो गावामध्ये मधू मॅडमची चौकशी करत होता. चौकशी? हा, कशासाठी करत होता काय माहित नाही. खोट्या केसमध्ये तुम्हाला त्यांनी अडकवलं बिडकवलं तर म्हणून तुम्हाला सांगायला आलो इथं. काय काय चौकशी करत होता? लोकांना मधू मॅडमचा फोटो दाखवत होता आणि म्हणून होता कुठं राहते, काय करते, कुठं असते. त्या इन्स्पेक्टरचं काय सांगता येत नाही, कधी काय वागल. ती बाई येडी आहे, ती काय बी सांगत. उगाच तुमचं नाव बी घेतलं तर नाही का, गावामोरं घेतलं होतं तसं. ती बाई वेडी आहे, पण पोलीस कसे तिच्यावर विश्वास ठेवतील? तेच तर बोलतोय मी. मधू मॅडमला याड लागले हो, पण ही पोलीस त्यांनी काय बाय खोटी केस उभी केली आणि तुम्हाला अटक बिटक केली तर नाही नको आपल्या ते जनतेत. म्हणून तुमच्या कानावर घालायला ही. नाही, बरं झालं तुम्हाला येऊन सांगितलंस बशा. जोपर्यंत तुझ्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत ना, तोपर्यंत मला कसलीच काळजी करण्याचं कारण नाही. डॉक्टर हा तुम्ही आमचं देव मानू. अरे बशा, हे काय? तुम्हाला जर कोणी काय केलं का नाही, तिथं मी आहे, ती आहे, एका बघितच तुम्हाला काय होऊ देणार नाही डॉक्टर. तर येऊ का? बोला घे, तिकडे ट्रॅक्टर पाठवलाय, नांगराय, मला पण जावं लागेल. ये. या मधूचं काहीतरी केलं पाहिजे. काही झालं तर ती जामकरला नाही भेटली पाहिजे. जर त्याला भेटली तर माझं सगळं भांड तिथेच फुटेल. ओ दादा, बाईला बघितलं का? नाही साहेब. काही उपयोग झाला नाही साहेब. ती बाई वेडी झाली. ती कुठं गेली असेल,
कुठे फिरत असेल काहीच माहित नाही. वाटलं होतं काहीतरी पुरावा सापडेल, पण ती पण आशा निघून गेली साहेब. अशी कशी आशा संपली? जोवर ती बाई सापडत नाही तोवर आपण घरी जायचं नाही.